विधानसभा निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम वरती शंका घेतली आहे। ठिकठिकाणी या ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन सुद्धा करण्यात आली। काही लोक ईव्हीएमच्या संदर्भात रान पेटवतायत, मात्र याला कुठलाही कायदेशीर आधार नसल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने भांडवल करणं आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया सुद्धा निकम यांनी दिली आहे। ईव्हीएमच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने देखील यापूर्वी काही विशेष टेस्ट घेतल्या होत्या आणि या विशेष टेस्ट सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर घेतलेल्या होत्या आणि त्यावरती त्यांचं शिक्कामोर्तब होतं। आणि आज मी महाराष्ट्रात पराभूत झाल्यामुळे अशा रीतीने याचं भांडवल करणं, सामान्य जनतेची दिशाभूल करणं माझ्या मते हे लोकशाहीमध्ये योग्य नाही। अर्थात त्यांना सर्वोच्च न्यायालयात याकरता जाता येऊ शकतं। सर्वोच्च न्यायालयात त्यांना प्रथमतः प्राथमिक पुरावा असा द्यावा लागेल की ईव्हीएमच्या माध्यमातून कशा रीतीने गडबड झाली हे जर त्यांना दाखवायचं असेल तर त्याकरता प्रमाणभूत आधार द्यावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।